हॅलो, मी डॉक्टर संदीप शेटे, होमिओपॅथिक कन्सल्टंट, माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड हिलिंग सेंटर, पाचगाव आणि शाहूपुरी, कोल्हापूर. आज एका पेशंटशी बोलत असताना तो पेशंट त्याच्या आजाराबद्दल, त्याच्या तक्रारीबद्दल खूप वैतागला होता. म्हणजे अक्षरशः तो म्हणतात की खूप त्रास होतोय, स्वतःलाच इनडायरेक्टली ब्लेम करत होता. पण मला एक सांगायचं आहे की कोणताही आजार, तो कोणताही असो, तो जो काय होतो, तो जो डिसीज जो इझी राहत नाही, आपण इझी राहू शकत नाही, अशा कंडिशनला डिसइज असं म्हटलं जातं. तर तो आजार होणं, असणं म्हणजे तुमच्या बॉडीचा सिग्नल आहे, तुमच्या बॉडीनं दिलेला अलार्म साईन आहे. तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो, तो आजार आहे, त्या आजाराला समजून न घेता आपल्याला ज्या काही तक्रारी होतो त्या तक्रारीबद्दल तक्रार करतो. ही सगळ्यात मोठी चूक होती. उदाहरणार्थ, तुम्हाला हायपर ऍसिडिटी आहे, ऍसिडिटीचा त्रास आहे, तर आपण असा का विचार करत नाही की ही ऍसिडिटी होणं, हा जो काही मला त्रास होतोय, हा माझ्या शरीरानं दिलेला मला अलार्म साईन आहे. मग हा अलार्म साईन का होत असेल बरं, कशामुळं माझ्या शरीरामध्ये असे चेंज होतील? तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ योग्य वेळी जेवण करणं, योग्य वेळी झोपणं, कोणताही मानसिक ताण न घेणं, चुकीचा आहार न खाणं, डेली एक्सरसाइज रोज करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपण कुठे विचार करतो. मला हायपर ऍसिडिटी झाली, सारखी ऍसिडिटी होते, मी गोळ्या खातो, गोळ्या खाली तेवढं बरं वाटतं आणि मी हे खाल्ल्याने त्रास होतोय, खायला त्रास होतो. तर ह्या आपण तक्रारीबद्दल केलेल्या तक्रारी आहेत. असं न करता आपल्याला जो काही त्रास होतो, जो काही आजार आहेत, ज्या काही शारीरिक व्याधी आहेत, त्या का शरीरामध्ये होत असतील ह्याचा बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे एनी डिसीज इन युअर बॉडी इज अ पार्ट ऑफ ऍडजस्टमेंट ऑफ अवर बॉडी. आपलं शरीर एका विशिष्ट कंडिशनला ऍडजस्ट करतं आणि ते ऍडजस्टमेंटमध्ये झालेला आजार आहे. म्हणजे आपल्याला जिवंत राहण्यासाठी, आपल्याला सर्व्हाइव्ह होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये बाकीच्या काही व्याधी वाढू नये, त्यामुळे शरीर विशिष्ट पद्धतीनं स्वतःला ऍडजस्ट करतं आणि ती ऍडजस्टमेंट म्हणजे आजार. तर आजाराला अपोज करू नका, आजाराबद्दल तक्रार करू नका, त्या आजाराला समजून घ्या. त्याच्यासाठी लागणारे सर्व शारीरिक मानसिक बदल करणं गरजेचं आहे. योग्य डॉक्टरला भेटून, योग्य डॉक्टरांच्याकडून योग्य सल्ला घेऊन आपण ह्या गोष्टींमधून शरीरामध्ये बदल करणं गरजेचं आहे. मग आपला आजार किंवा शारीरिक व्याधी खूप फास्ट बऱ्या होतील. दॅट्स ऑल.